श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुचरित्र प्रताप अनंत गोगावले लिखित अध्याय 45। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। सिद्धवदे नामधारकासी होता एक नंदी नामासी, होते श्वेत कुष्ठ सर्वांगासी, तुळजापुरी अंबा भवानी प्रार्थिली। त्याचे स्वप्न पडले अवचित, जावे तू त्वरित गाणगापूर ग्रामात। जगत गुरुपासी वदे तो हे काय सांगितले, मजसी निरोपिले मनुष्याकडे जा म्हणी तले। परी निरोप घेऊनी निघाला गाणगापुरी येता गुरुपासी, गुरुवदे मनुष्यापासी येणे काय असे। संदेह रूपे आलासी, कैसे होईल कार्यसिद्धी। वदे मी शरणागत माऊली तुझसी, ऐकोनी करुणा वचनासी, सांगावी यावे संगमासी। सोमनाथा सवे घेऊनी, संगमी स्नान करवदोनी। अश्वत्थासी प्रदक्षिणा घालोनी, वस्त्रे द्या दूर टाकोनी। करिता ऐसे दिव्य झाले शरीर त्याचे, परी किंचित जंघेसी राहिले। गुरुवदती मन संशयी झाले, मनुष्य काय देईल तुला वाटले। ऐसा विचारे राहिले शेष, यासाठी तुझं सांगेन करावे तू कवित्व लेखन। स्तुती गुरुची करोण, जाईल मग राहिलेले कुष्ठ। नंदी म्हणे गुरुसी, न ये लिहिण्या वाचण्यासी, करू कैसे काव्यासी। नसे मज ज्ञान श्री गुरु मग काय करीती, जिभेवर तयाची टाकती विभूती, झाली त्यासी काव्योत्पत्ती। ऐसे गुरुलीला अगाध, वदे स्वामी राया गेलो वेष्टोनी मायापाशी। बुडालो संसार सागराशी, न ये आठवण तुझी कधी, गेलो विसरून तुझ मी। पंचतत्व एक होऊनी, पृथ्वी वायू तेज आकाश उदकातुनी। तत्काळ प्राण येऊनी, तरी तुझे विस्मरण झाले मज। अर्धे आयुष्य निद्रेत गेले, रात्री झोप काढण्यात खर्चिले। आयुष्य मग उरले त्याचे 3 भाग केले, बाल तरुण म्हातारपण ऐसे झाले निर्माण। बालपणी आपण कुष्टलो बहुवसी, स्वामी गुरु राया तुझी आता तारीसी। कडे लाव संसार सागरासी, अज्ञानी मी अससी। न ओळखे तव चरणासी, नारायण केवळ तूची अससी। घेऊनी गुरु अवतारासी, तारक तू विश्वासी। परब्रह्म गुरु राया तुझी, ऐसे कवित्व नाना परी। नंदी त्वरे करी पाप केले जरी, तव दर्शने गेले दुरी। गवतासी ठिणगी लागली, तैसे क्षणात पापे जळाली। ज्यावरी गुरुकृपा झाली, जळती पापे त्वरे। नंदी असे स्तोत्र करीत, गुरु अति संतोषत भक्तासी निरोपित। मना यासी कवीश्वर, जंघेवरी कुष्ठ राहिलेले ते त्वरे दूरी गेले। नंदी कवीश्वर आनंद करे, सेवा करीत राहिला अहोरात्र। इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंत गोगावले विरचिते सार्थसारे। श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतर नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम 45तमोऽध्यायः। ओवी संख्या 813। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, मी अश्विनी निशान गोटे। प्रताप अनंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पारायण किंवा पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की असे बरेचसे स्वामी भक्त आणि गुरुभक्त आहेत ज्यांच्याजवळ पोथी वेगवेगळ्या कारणामुळे अवेलेबल नाही। काही परदेशात राहतात, काही ऐकायची इच्छा आहे पण ते वाचू शकत नाही, किंवा इतरही काही कारण असू शकतात। तेव्हा अशा भक्तांसाठी छोटीशी सेवा म्हणून करण्यात येणारी असलेली ही छोटीशी मदत आहे। त्यामुळे पोथी वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी, क्षमस्व। ज्यांना स्वतःला पोथी वाचायची इच्छा आहे तशा भक्तांसाठी मात्र या व्हिडिओमध्ये दिलेल्या गेलेल्या ठिकाणचे जे मी फोटोज ठेवलेले आहेत तिथे तुम्ही पॉज घेऊन स्वतः स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता। नियमावली पण ते पण फोटो ह्याच्यामध्ये, त्यानुसार तुम्ही ते नियम देखील पाहू शकता। आणि ज्या भक्तांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत त्या भक्तांना इतरही जर अध्याय जाणून घ्यायचे असतील किंवा स्वामी चरित्र सारामृत ही देखील पोथी माझ्याकडे श्री स्वामी चरित्र पोथी वाचन या प्लेलिस्टमध्ये ह्या सगळ्या पोथीज तिथे अवेलेबल आहे। स्वामी समर्थ महात्म्य देखील अवेलेबल आहे, जे प्रताप अनंत गोगावले लिखित यांनी लिहिलेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या गुरुवारी आपण पुढच्या अध्यायामध्ये भेटूयात।
तुम्हाला अध्याय ऐकायचा असेल तर तुम्ही परत पुढच्या गुरुवारी चॅनलला व्हिजिट करायला विसरू नका. आणि जर याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सतत मिळत राहावे असे वाटत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तरी हरकत नाही, ही फक्त आणि फक्त स्वामी सेवा आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर पुढच्या गुरुवारी तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा, जेणेकरून पुढचा अध्याय तुम्हाला भेटून जाईल. त्यामुळे काही चुकलं असल्यास वाचताना तर माफी असावी, क्षमस्व. भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री दत्त जय दत्त, जय जय दत्त.